नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत। अनेक लोकांना वाटतं की मोठा वक्ता व्हावा, मोठमोठ्या सभा गाजवाव्यात, परंतु प्रत्यक्षात त्यांना भाषण करताना असंख्य प्रकारच्या अडचणी येतात। त्या अडचणी दूर कशा कराव्यात आणि उत्तम वक्ता कसं व्हावं ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। भाषण, सूत्रसंचालन असे असंख्य प्रकारचे व्हिडिओ चॅनलवरती लोकप्रिय आहेत। आपण ते सुद्धा पाहू शकता आणि अशाच प्रकारचे मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अद्याप आपण लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि छान एक कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया सुद्धा द्या। प्रत्येकाला बोलता येतं, पण प्रभावीपणे बोलण्यासाठी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात। पहिली बाब असते म्हणजे भाषणाची भीती। भाषण करायचं म्हटलं की अंगात थरथर, हृदयाची धडधड, हातपाय गार होणं ही सामान्य समस्या आहे। ही भीती दूर करण्यासाठी रोज आरशासमोर 2-3 मिनिटे बोलण्याचा सराव करा। छोट्या छोट्या गटात परिचितांसमोर, ओळखीच्या लोकांसमोर बोलायला सुरुवात करा। लक्षात ठेवा की प्रेक्षक तुमच्याकडून शिकण्यासाठीच आलेले असतात, त्यामुळं बिनधास्त बोला। दुसरी बाब सांगता येईल की विस्मरण होणं। बऱ्याचदा आपल्याला काही बोलायचं तेच मध्येच विसरलं जातं आणि भाषण करायला उभं लागलं की काही आठवत नाही। याचा उपाय सोपा आहे। भाषणातील 3 ते 5 मुख्य मुद्दे तुम्ही कागदावर कीवर्डच्या स्वरूपात नोंदवा। विषय समजून घ्या। समजून सांगितलेले भाषण कधीच विसरत नाही, म्हणून भाषण हे समजून घेतलं पाहिजे। तिसरी बाब सांगता येईल की आवाज स्पष्ट न येणं। काहींचा आवाज खूप हलका होतो तर काहींचा खूप मोठा वाटतो। यासाठी रोज 2-3 मिनिटं मोठ्यानं वाचन करा। वाक्याचा शेवट स्पष्ट उच्चारून बोला आणि योग्य श्वासोच्छवास हा प्रभावी आवाजाचा पाया असतो, हे लक्षात ठेवा। चौथी अडचण सांगता येईल की उच्चारातील चुका। कठीण शब्द अडखळून बोलल्यास लाज वाटते आणि आत्मविश्वास कमी होतो। यासाठी कठीण शब्दांची छोटी यादी तयार करा आणि रोज काही सेकंद त्याच उच्चाराचा सराव जर केला तर शब्द तुम्हाला चांगले बोलता येतील। शब्द ऐका, बोला आणि पुन्हा बोला। पाचवी बाब सांगता येईल की विषयाची अपुरी तयारी। विषय माहीत असतो पण सखोल समज जर नसेल तर यामुळे भाषण विस्कळीत होतं, म्हणून विषयाची रचना ठरवा। प्रारंभ, मुख्य मुद्दे, उदाहरणं आणि शेवट सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा। 6वी बाब सांगता येईल की व्यासपीठावर भांबावणं। कधी कधी मंचावर गेल्यावर अंग थरारतं, हातपाय हलत नाही। हातांचा वापर नैसर्गिक ठेवा। जास्त नाटकी हालचाल टाळा। यावर उपाय म्हणजे शरीर भाषेचा सराव। मंचावर उभे राहा, हसून प्रेक्षकांना अभिवादन करा आणि हातांची हालचाल ही नैसर्गिक ठेवा। 7वी अडचण येते घाईघाईत बोलणं। काही जण इतक्या वेगानं बोलतात की प्रेक्षकांना काही समजत नाही। मध्यम गतीनं स्पष्ट शब्दात बोला। जिथे गरज आहे तिथे थोडा विराम घ्या। योग्य पॉज हा वक्त्याचा सर्वात मोठा मित्र असतो। थोडक्यात निष्कर्ष सांगता येईल की मित्रांनो, भाषण ही कला आहे, पण ती जन्मजात नसते। सराव जर केला तर योग्य तयारी केली आणि स्वतःवरती विश्वास जर ठेवला तर तुम्ही सुद्धा नक्कीच प्रभावी वक्ते बनू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर इतरांना पाठवा आणि असेच मोटिवेशन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा मी लवकरच येईल। तुर्तास धन्यवाद।